श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रत्येक 12 वर्षानंतर साजरा होणाऱ्या कन्यागत महापर्व काळाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्तानं या वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कन्यागत महापर्व काळ उत्सवात शिरोळ शहरालाही महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे या काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा, उपाययोजना उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव प्रत्येक विभागानं 15 ऑगस्टपूर्वी शासन दरबारी सादर करावेत, अशा सूचना शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत. शिरोळ नगरपालिकेच्या वतीनं येथील टारे क्लब हाऊस येथे कन्यागत महापर्व काल 2027-28 या अनुषंगानं सर्व शासकीय विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विभागनिहाय करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव बोलताना पुढे म्हणाले की कुंभमेळा, प्रयागराज या सोहळ्याप्रमाणेच नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्व काळास अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सर्व विभागांना शासन दरबारी पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. या काळात वाहतुकीचे सर्व रस्ते सुलभ आणि दर्जेदार करणं गरजेचं आहे. यासाठी बांधकाम विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. पाणीपुरवठा विभागाने या काळात येणाऱ्या भाविकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं याकरिता अपेक्षित कारवाई करावी. त्याचबरोबर पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीचं प्रदूषण वाढणार नाही याकडे लक्ष द्यावं, असं सांगितलं. या बैठकीत सर्वेश कुलकर्णी यांनी शिरोळातील श्री दत्त भोजन पात्र मंदिराची माहिती दिली. नगरसेवक सचिन शिंदे, नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी, अविनाश उर्फ पांडुरंग माने, बाळासाहेब माळे, सर्वेश कुलकर्णी, आनंदराव माने, देशमुख आदींनी या निमित्तानं काही सूचना मांडल्या. यावेळी मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवक सचिन शिंदे यांनी आभार मानले. अधिकाऱ्यांची दांडी. कन्यागत महापर्वच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैठकीस तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जयसिंगपूर, कोल्हापूर नगररचना विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.